नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात 10वीच्या परीक्षेत तब्बल 80,000हून अधिक विद्यार्थी मराठी प्रथम भाषा या विषयात नापास झालेत. हो, ज्या मराठी भाषेवर महाराष्ट्राची ओळख उभी आहे, ज्या भाषेत संतांनी अभंग लिहिलेली आहे, ज्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आहेत, त्या मराठी विषयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपयशी ठरत आहेत. यामागे का फक्त विद्यार्थ्यांची चूक आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेत काहीतरी गंभीर बिघाड झालेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सखोलमध्ये चर्चा करूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 10वीच्या निकालानंतर तर हा आपल्या समाजाला मिळालेला एक खूप मोठा इशारा आहे. कारण मराठी हा फक्त एक विषय नाहीये, तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, ओळख आहे, भावना आहे. आजच्या काळात पालक आणि विद्यार्थी या दोघांचे लक्ष इंग्रजीकडे जास्त आहे. त्यामुळे मराठी विषयाकडे फक्त पास व्हायचं या दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं. पूर्वी घरोघरी पुस्तक असायची, कथा, कादंबऱ्या, कविता वाचल्या जायच्या. आज मोबाईल, रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष काही सेकंदापेक्षाही जास्त टिकत नाही. स्वभाव बिघडून गेला मनाचा. तरीही भाषेची समज, शब्द संपत्ती, लेखन कौशल्य कमी होत चाललेले आहे. मराठी विषय शिकवताना अजूनही अनेक ठिकाणी फक्त प्रश्नोत्तर पाठ करून घेतले जातात. भाषा समजून घेणं, भावना अनुभवणं, लेखनाची सवय लावणं ही कमी होत चाललेली आहे. आजचा विद्यार्थी AI, ChatGPT, YouTube शॉर्ट्स आणि सोशल मीडियाच्या जगात जगतोय. त्याला लांब निबंध लिहिणे, व्याकरण समजून घेणं म्हणजे कंटाळवाणा वाटतोय. शिक्षण पद्धती बदलली नाही, पण विद्यार्थ्यांची दुनिया पूर्णपणे बदललेली आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दोष नेमका कोणाचा? विद्यार्थीचा, पालकाचा, शिक्षकांचा की संपूर्ण शिक्षण व्यवस्थाचा? विद्यार्थी चुकीचा आहे सरळ म्हणता येणार नाही, कारण आज त्यांच्यावर प्रचंड स्पर्धेचे दडपण आहे. अनेक पालक मुलांबरोबर मराठीत बोलणंही कमी करत आहे. ही भूमिका स्पष्टपणे दिसते. कारण काही ठिकाणी तर मराठी बोलणं म्हणजे कमीपणा वाटतो, असं लोकांच्या मनात भावना आहेत. मराठी विषय शिकवण्याची पद्धत अजूनही जुनी आहे. मुलांना भाषा शिकवली जात नाही, तर फक्त पास होण्यासाठी शिकवली जाते. तर आपली मातृभाषा म्हणजे एक संवादाचं साधन आहे. हो, ती आपल्या विचारांची मुळं आहेत. ज्या भाषेत आपण आईला आई म्हणतो, त्या भाषेची नातं तुटणं म्हणजे समाज आतून रिकामा होत चाललेला आहे, याचं संकेत आहे. मराठी भाषेने आपल्याला भरपूर काही दिले. संत दिले, पु ल देशपांडे दिले, वसंत बापट दिले, कुसुमाग्रज साहेब दिले. आणि ही परंपरा टिकवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ही आपली सुद्धा आहे. घरी मुलांना पुस्तकं द्या. दररोज 15 मिनिटं तरी वाचण्याची सवय लावा. मराठीत चांगले युट्यूब चॅनल्स, ब्रॉडकास्ट, ऑडिओ बुक्स आणि डिजिटल कंटेंट वाढायला हवे. फक्त पाठांतर नाही, तर स्टोरी टेलिंग, डिस्कशन, अभिनय, क्रिएटिव्ह रायटिंग यावरही भर द्यायला हवा. घरी अभिमानाने मराठी बोला. 80,000 विद्यार्थी नापास झाले ही फक्त एक बातमी नाही, हा एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की आपण आपल्या भाषेपासून हळूहळू कसे दूर चाललोय. इंग्रजी शिकणं चुकीचं नाही, पण स्वतःची भाषा विसरणं नक्कीच धोकादायक आहे. तुम्हाला काय वाटतं? मराठी विषयात एवढे विद्यार्थी नापास होण्यामागचे खरं कारण काय आहे? तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि असे समाजाचे महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ परत थोडीशा मनात येतो, पण जय हिंद.